लहान मुलं घडवणं म्हणजे दगडी मूर्तीला आकार देण्यासारखं असून ते काम प्रामाणिकपणे वॉरियर्स फाउंडेशन करत आहे। परिसरातल्या छोट्या बालकांसाठी जवळच सोय झाल्यानं पालकांनाही समाधान होत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलं। वॉरियर्स फाउंडेशन संचलित प्री प्रायमरी स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे हे होते, तर विचारपीठावर शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, डॉक्टर सुरेखा जायभाय, कवी सुभाष सोनवणे, अरुण आहेर, भामा गोसावी, राजेंद्र चोभे, अध्यक्षा कवयित्री शर्मिला गोसावी उपस्थित होते। पुढे बोलताना संपत बारसकर म्हणाले की इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आवश्यकता असून गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्याच संस्थेला लोकही सहकार्य करत असतात। या बालकांचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल। सुरुवात करतो आणि सुरुवातीलाच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मला बोलावलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो। आणि ज्यावेळेस हे सगळा कार्यक्रम इंग्लिशमध्ये चालू होता तर ते इंग्लिशमध्ये कार्यक्रम चालू असताना आमचं फक्त लक्ष असतं की ज्यावेळेस आमचं जे बोलतात त्यावेळेस आम्ही फक्त ज्यावेळेस लॅम्प हा शब्द घेणे, मग लॅम्पमध्ये दीप प्रज्वलनासाठी जायचं, मग त्यावेळेस आम्ही तेवढं लक्ष ठेवतो कार्यक्रमात। आणि ज्यावेळेस गोसावी मॅडम म्हणल्या की आजचं मी मनोगत मराठीत व्यक्त करणार, त्यावेळेस थोडंसं जास्त आनंद वाटला। कारण की आपण पाहतो की आपण सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातून आहेत आणि आपण आपल्या जीवनात आपलं शिक्षण करत असताना आपली सगळ्यांची इच्छा असते की चांगलं शिक्षण घ्यावं, पण पराई व्यवस्था आपल्या काळात, अदरवाईज आमच्या काळात बी होत्या, पण आमच्या मागच्या काळात ह्या कमी होत्या। पण त्याच्यामुळे आपल्याला एज्युकेशन घेण्यासाठी खूप मोठ्या अडचणी यायच्या आणि त्याच अडचणी होऊन आज आपण आपल्या जर समजा पाल्यांचा आज ॲन्युअल डे, तर ह्या ॲन्युअल डेच्या निमित्त आपण सर्वजण कार्यक्रमात आलो आणि सर्वजण कार्यक्रमात आल्यानंतर आपण आपल्या जर बालपणात गेलो, आपल्या बालपणात गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की आपल्या वेळेसच्या एज्युकेशनमध्ये आणि आजच्या एज्युकेशनमध्ये जमीन आसमानचा बदल आहे। कारण की आपण पाहतो की जसं मॅडमनी सांगितलं की या वर्षभरात जे आपण ॲक्टिव्हिटी केल्या, या ॲक्टिव्हिटीची सुरुवात एक दिंडीपासून केलेली आहे। त्याच्यामुळे हे धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल किंवा खेळाच्या बाबतीत असेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटी ही संस्था सांभाळत आहे, याचं विशेष कौतुक केलं पाहिजे। आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सांगू इच्छितो की आपले जेव्हा हे मुलं शिक्षण घेत असतात, हे शिक्षण घेत असताना बरेचसे पॅरेंट्स इंग्लिश किती येतं मला सांगता येणार नाही, पण मी जाहीरपणे कबुली करतो की आमचं बी शिक्षण पांडुळे साहेब कमी झाल्यामुळे इंग्लिशमध्ये आम्ही माग आहेत। इंग्लिश आम्ही लिहूही फास्ट शकतो, वाचू बी फास्ट शकतो, पण समजू शकत नाही, कारण की इंग्लिश ही आपली मातृभाषा नसल्या कारणाने ती आपल्याला सहजासहजी समजत नाही। आणि जी आपली मातृभाषा मराठी आहे ही आपल्या लहानपणापासून घरात तोंडवळणी असते, म्हणून आपले सगळे पाठ आहे। तसंच आजचे जे पालक आहेत किंवा आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांची ही इंग्लिश भाषा आता तोंडवळणी पडायला लागली। म्हणजे एखाद्या वेळेस ते घरात सुद्धा एखादा शब्द फटकेच इंग्लिश बोलून जातात का आपल्याला काहीच कळत नाही। आता घरचे विद्यार्थी घरी आल्यानंतर शिक्षक सांगतात की विद्यार्थ्याचा घरी अभ्यास घ्या, पण आता अभ्यास घ्यायचा म्हटलं तर आपण क्लास लावतो, कारण क्लास लावतो कशाला की त्याची इंग्लिशची अभ्यास घ्यायचा म्हणजे आपलीच परीक्षा आहे, त्यांची परीक्षा वेगळी आहे, पण त्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे कुठेतरी आपल्याला ते परीक्षा दिली नाही। पण चांगली गोष्ट याच्यातून बोध घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या मुलांमुळं आपण काही कळल्या प्रमाणात आपल्या लहान लेकरांमुळे आपल्याला इंग्लिश कळायला लागले। आणि हे जे प्री प्रायमरी स्कूल जे चालवतात, समजा गोसाविताई असतील, आता यांचं जे प्री प्रायमरी स्कूल आहे, आता मला वाटतं हे कितवं वर्ष मॅडम, दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी तुम्ही कार्यक्रमाला होतो, पण एक निश्चित खात्रीशीर सांगू शकतो मी की ह्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकून जाईल त्याला भविष्य उज्ज्वल राहील, कारण की त्यांचं जे शिकवण्याची कला आहे आणि सतत जे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयीचे पाठपुरावा आहे हे आम्हाला बाहेरून किंवा आम्ही इथंच असल्या कारण हे सगळं दिसतंय। आणि जाता जाता एवढंच सांगेल। अध्यक्षपदावरून बोलताना ज्ञानदेव पांडुळे म्हणाले
बालकांना विविध पैलू घडवण्याचं काम या ठिकाणी होत असून ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयुष्य घालवलं अशा व्यक्तींच्या नावानं शिक्षण क्षेत्रातील प्रज्ञावंत गुणवंत शिक्षकांचा गौरव आमच्या हस्ते होतोय। हा आमचाही सन्मान आहे। ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला ते हाडाचे शिक्षक आहे आणि आपल्या आदर्श शिक्षक असे गोसावी गुरुजी की ज्यांनी आपला त्यागातून आपले विद्यार्थी घडवले आणि त्यांच्या नावाने आपण खरं तर पुरस्कार देत आहात। आपलं खरं तर अभिनंदन कारण शिक्षक हे आपल्या दृष्टीने खरं तर समाजाच्या दृष्टीने आदर्श असतात। हे दीपस्तंभाप्रमाणे आपल्या समोर पुढे असतात आणि त्यांच्याकडे पाहूनच आपण समाज हा आदर्श वाटचाल करीत असतो। म्हणून आपण तर खरं तर आणि जे शिक्षक निवडले इतके तुम्ही अतिशय क्वालिटीचे निवडलेले की त्यांनी सरांनी आता सांगितलं की मी कसं काम केलं तर माझं मन साक्षीदार आहे। तर मग इतके क्वालिटीचे शिक्षक तुम्ही निवडलेत। आमचे निगुच्चे राठोड सर मला ते ओळखत नसते पण मी 10 वर्षापूर्वी त्यांना मस्केवाडीला भेटलेलो। ते एका म्हणजे भटक्या कुटुंबातील एका निगुजला आमच्या पारनेर तालुक्यात स्थायिक झाले आणि अतिशय आजही त्यांच्या कविता गाजतात आणि ते आदर्श शिक्षक आहेत। आमच्या दुसऱ्या सहित सरच्या सुनबाई की त्यांनी तर सांगितलं की मी कुठं अर्ज नाही करत कुठं काही नाही, परंतु ताईने आम्हाला जर पुरस्कार दिला तर ताई खरंच तो पुरस्कार तुम्ही सगळ्यांना प्रपद पुरस्कार दिला। कारण शिक्षक माझ्या दृष्टीने शिक्षकातला मी व्याख्या करत असतो की शिक्षकातला शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कठोर परिश्रम घेणारा कर्तव्यनिष्ठ, त्यालाच आपण शिक्षक म्हणतो। आणि त्या शिक्षकाला त्या माझ्या व्याख्येला हे शिक्षक न्याय देतात। कारण मी त्यांच्या खरं तर त्यांना अभिवादन देतो आणि नेहमी सांगत असतो की परदेशात शिक्षकांना तर इतका काही देशात मान आहे की ज्याप्रमाणे आपल्याकडं राष्ट्रपतीला आपल्याकडं म्हणजे कायदा मोडला तर गुन्हा नोंदवला जात नाही आणि त्या पद्धतीने काही देशात शिक्षकाकडून हातून काही जर गुन्हा घडला तर त्याच्यावर गुन्हा नोंदवला जात नाही। यावेळी डॉक्टर सुरेखा जायभाय, राजेंद्र चोभे, शाहीर अरुण आहेर, कवी सुभाष सोनवणे, कवयित्री सरोज आल्हाट, शर्मिला रणधीर, आरती गिरी यांनी मनोगत व्यक्त केलं। प्राथमिक शिक्षकांसाठी असलेले राम दादाबा गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार संदीप राठोड आणि लक्ष्मण खेडकर, तर त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार बाळासाहेब गांगर्डे, नजमा शेख, सुजाता पुरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र आणि प्रवास खर्च रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलच्या बालकांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावेळी सादर केला। गौरव भूकन यानं स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक शर्मिला गोसावी यांनी केलं तर शेवटी संदीप गोसावी यांनी आभार मानले। सूत्रसंचालन कवयित्री स्वाती ठुबे आणि हर्षली गिरी यांनी केलं। या कार्यक्रमासाठी मजले चिंचोली सोसायटीचे संचालक गोरक्षनाथ गिरी, सरला सातपुते, श्यामा मंडलिक, सुरेखा घोलप, दीपक शेळके, दुकानदार यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबनराव गिरी सर, सायली खंडागळे, संगीता गिरी, स्मृती घोडेस्वार, आरती गिरी, दिशा गोसावी, वर्षा गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी पुरस्कार प्राप्त कवी संदीप राठोड, लक्ष्मण खेडकर, बाळासाहेब गांगर्डे, नजमा शेख, सुजाता पुरी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं।